मित्रांनो, हुकुमाची राणी मालिकेचा आजचा संपूर्ण भाग काय झाले चला पाहूयात। सुरुवातीलाच आता मात्र ते गिफ्ट रिव्हील होणार असतं जे राणीला इंद्रा देणार असतो। राणीचे डोळे झाकल्यानंतर आता मात्र राणीला डोळे उघडण्यासाठी इंद्रा सांगणार असतो। तेवढ्यात मात्र आता तनिषा आणि उर्मिलाचा खूपच जळफळाट होत असतो। त्यांना असं वाटत असतं आपण कितीही प्रयत्न केले तरी मागेच आहोत। तर आता इंद्रा बोलत असतो की राणी, हळूहळू तुझे डोळे उघड बघ, त्यानंतर तुला तुझं गिफ्ट समोर दिसणार आहे। राणी मात्र आता डोळे उघडण्यासाठी तयार झालेली असते। तर पाहायला मिळते मित्रांनो, समोरच नवीन करकरीत कार इंद्रा मात्र राणीसाठी गिफ्ट करत घेऊन आलेला असतो। आता ती कार पाहिल्यानंतर मात्र राणीला खूप म्हणजे खूप मोठा धक्का बसतो। राणीला समजत नाही की एवढं महाग गिफ्ट माझ्यासाठी इंद्रा सरांनी दिलं तरी कसं। इंद्रा बोलत असतो की राणी, आजपासून ही तुझी पर्सनल कार आहे। त्यानंतर आता ती कार पाहिल्यानंतर सर्वांनाच खूप मोठा आनंदाचा धक्का बसलेला असतो। मित्रांनो, सर्वजण त्या कारकडे पाहत असतात। तर आता तनिषा आणि उर्मिलाचा जळफळाट सुरू असतो। तनिषा मनाशीच बोलत असते की काय चाललंय हे, माझं स्वप्न तर नाहीये ना। तर मालतीच्या चेहऱ्यावरती हसू असतं। मित्रांनो, मालती सगळा राग विसरलेली पाहायला मिळतीये। तर राणीला असं वाटत असतं की माझ्यासाठी एवढं महाग गिफ्ट कशाला आणलं, परंतु इंद्रा राणीच्या खूप पुढे पुढे करत असताना तनिषाला सारखाच राग येत असतो। तर आता राणी बोलत असते की सर, हे एवढं गिफ्ट का घेतलं तुम्ही माझ्यासाठी, एवढी काय गरज होती, आपल्याकडे कार आहेत ना। त्यानंतर राणीला थोडेसे डोळे भरून आल्यासारखं होतं मित्रांनो। आणि इंद्रा बोलतो की राणी, ज्यावेळेस आपल्याकडे काही नव्हतं, तू आम्हाला घर मिळवून दिलंस, तर माझा हक्क होता की तुला ही कार घेऊन देणं। त्यावेळेस आता इकडे रत्नाई आणि मात्र अजित गाडीची पूजा करण्यासाठी सामान घेऊन आलेले असतात। राणी मात्र सारखीच कारकडे पाहत असते। मित्रांनो, राणीला आता सर्वजण बोलतात की राणी, तुझ्या नवीन कारची तू स्वतः पूजा कर। आता राणी पुढे येत मित्रांनो गाडीची पूजा करण्यास सुरुवात करत असते। आता गाडीला तिने हळदी कुंकू लावलेले असतं। अतिशय छान असा माहोल तिकडे तयार झालेला असतो। राणी मात्र आता तिच्या लक्ष्मीची, तिच्या कारची अगदी मनोभावी पूजा करत असते। तर आता मालतीला देखील खूप छान वाटत असतं। मालती बोलत असते की मी उगाच राणीचा रागराग करत होते, परंतु माझी सून तशी नाही। तर पुन्हा एकदा राणीने तिचं मन जिंकलेलं आहे। तर पाहायला मिळते मित्रांनो, राणीने गाडीला सर्व दिशेने फेऱ्या मारलेल्या आहेत आणि फेऱ्या मारून झाल्यानंतर चक्क राणी आता प्रचंड खुश झालेली आहे, कारण तिच्या आयुष्यातली पहिली कार तिला इंद्रा सरांनी गिफ्ट केलेली आहे। राणी आता पुढे नारळ फोडताना देखील पाहायला मिळते मित्रांनो, गाडी समोर बसून आता राणीने छानपैकी नारळ फोडलेला आहे। तर मित्रांनो, आबा मात्र आता टाळ्या वाजवत असतात। त्यांना खूप म्हणजे खूप आनंद झालेला असतो। त्यांच्या लाडक्या सुनेला एवढं मोठं गिफ्ट इंद्राने दिल्यानंतर सर्व कुटुंबच खुश झाल्याचं पाहायला मिळते। अजित, इंद्रा आणि सगळं कुटुंब। तर तेवढ्यात आता गोट्याची एंट्री होते। गोट्या गेटवरती आलेले असतो मित्रांनो, आणि तेवढ्यात राणीची नजर त्याच्यावरती जात असते। आता पाहायला मिळतं की आबा बोलतात की राणी, तुझा मित्र आलाय बघ, विश्वनाथ, गोट्या। त्यानंतर आता राणी गोट्याकडे जाते। गोट्याकडे गेल्यानंतर मित्रांनो, गोट्या बोलत असतो की राणी, माझ्यासोबत बोल ना ग, भावा, मला करमत नाहीये तुझ्या विना। त्यानंतर आता राणी बोलत असते की आपला कसलाही संबंध राहिलेला नाहीये गोट्या, तू माझ्याशी बोलू नकोस, मला खूप वाईट वाटलं त्या दिवशी तू सरांविषयी असं बोललास। तर गोट्याला हाकलून देत मात्र राणी तिकडून आता निघून जाते। तर आता नवीन कार घेऊन इंद्रा आणि राणी चक्क चहा पिण्यासाठी बाहेर आलेले असतात। त्यावेळी त्यांना चहा पीत चांगलं एन्जॉय करायचं असतं। दोघांच्या छान गप्पाही तिकडे रंगत असतात। राणीला मात्र इंद्राला विचारायचं असतं की तू गोट्यासोबत असं का वागत आहेस, काय बिनसलं आहे तुमचं। त्यानंतर आता राणी तो विषय इग्नोर करण्याचा प्रयत्न करत असते। तर पाहायला मिळते की तरी देखील इंद्रा तिला ते विचारतोच। राणी बोलते की आम्ही लहानपणीचे मित्र आहोत। तर इकडे विक्रांत आता सकाळी घोरत पडलेले असतो। तर लगेच त्याला मात्र आता उर्मिला विचारत असते की काय चाललंय तुझं, सारखंच काय झोपा काढत असतोस, माझ्या पोटाची आग होती ते बघ ना जरा। तर विक्रांत उठून मात्र आता उर्मिलाला खाली बसवण्याचा प्रयत्न करतो आणि तिला समजावून सांगत असतो की आपल्याला मात्र आता हे घर संपूर्ण ताब्यात घ्यायचं आहे, या घराची मालकीण मला तुला बनवायचं आहे। असं बोलल्यानंतर उर्मिलाला मात्र अतिशय आनंद होत असतो। उर्मिला बोलत असते की हो, तुला असं वाटतंय की मी या घराची मालकीण व्हावी। तर आता विक्रांत हसतच बोलत असतो की होय, उर्मिला महाडिक या घराची मालकीण असणार आहे। त्यानंतर लगेच दोघेही त्यांचं सेलिब्रेशन एन्जॉय करत असतात। तेवढ्यात पाहायला मिळतंय मित्रांनो, आता दुसरीकडे कंपनीमध्ये अतिशय मोठा राडा सुरू झालेला असतो। तनिषा मोठ्यानेच ओरडत असते गोट्यावरती। ती गोट्यावरती सगळा राग काढत असते मित्रांनो। ती बोलत असते की तुला काही समजतंय की नाही, काय करतोस तू,
कंपनीचं किती मोठं नुकसान करतोस, छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देत नाहीयेस, तू एक कामगार आहेस, तुला किती वेळा मी जाणीव करून द्यायची, यानंतर मी तुला कामावरनं काढून टाकेल. आता मात्र गोट्यावरती ती खूप मोठ्याने ओरडत असते, त्याचा रागराग करत असते, असं बोलत असते की तू नोकर आहेस हे किती वेळा मी तुला सिद्ध करून दाखवायचं, किती वेळेस हे सांगायचं की मी मालकी नाही आणि तू नोकर आहेस, असं त्याच्याकडे बोट करून बोलत असते. एवढा आरडाओरडा सुरू असताना आता इंद्राची कार तिकडे आलेली असते. मित्रांनो, पाहायला मिळतंय की इंद्रा येताच मात्र तनिषा थोडीशी शांत होते, तर इंद्रा बोलत असतो की तनिषा तू जरा कंट्रोल कर. त्यावेळेस मित्रांनो आता तनिषा काही थांबत नसते. पाहायला मिळतं की इंद्रा तिला समजावून सांगत असतो की जे काही कंडिशन आहे मी तुमच्यासोबत बोलेल, कामगारांना कामाकडे जाऊ दे. असं बोलत कामगारांना इंद्रा तिकडनं पाठवून देतो. तर पाहायला मिळते की तनिषाला तो विचारतो की काय झालंय, एवढ्या मोठ्याने का ओरडतेस तू. त्यावेळेस आता तनिषा बोलत असते की या कामगारांना मी पैसे देते, तू देत नाहीस, तू मला काही बोलायचं नाहीस. आता ती त्याच्यावरती देखील डाफरत असते. तर दुसरीकडे मात्र सविता आणि तिच्या नवऱ्याच्या केसचा पहिलाच दिवस असतो. मित्रांनो, पाहायला मिळते की कोर्टाने मात्र आता वेळ मागितलेला असतो आणि या गोष्टीचा सविताला खूप म्हणजे खूपच राग आलेला असतो. सविता बोलत असते की राणी, कोर्टाने का ग मला वेळ दिला असेल, म्हणजेच त्यांनी मला आत्ताच्या आता डिवोर्स का दिला नाही, या नराधम माणसाला मला शिक्षा द्यायची आहे. आता माझ्यावरती कोर्ट का विश्वास ठेवत नाहीये, असं मात्र ती बोलत असते. तेवढ्यात तिकडनं आता जोगतीन येत असते. जोगतिनीवरती आता राणीची नजर पडते. राणी मात्र आता या दोघांना सोडून जोगतिनीच्या दिशेने निघालेली असते. तेवढ्यात पाहायला मिळते मित्रांनो, राणी आता जोगतिनीकडे पोहोचल्यानंतर तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असते. तिला झालेले सर्व प्रसंग सांगत असते. तुम्ही जे सांगितले तेच माझ्या आयुष्यात घडत आहे. माझ्या सासूबाईंना माझ्याकडनं गंभीर इजा होता वाचली आहे. माझ्यामुळे माझ्या जाऊबाईंचं बाळ देखील मरता मरता वाचलं आहे. तर काय करू मी, म्हणजे देवी माझ्यावरती प्रसन्न होईल आणि मला हा त्रास होणार नाही, असं मात्र राणी आता बोलत असते. त्यावेळेस मात्र आता जोगतीन सांगत असते की तुला आता एक देवी आईंचं मोठं व्रत करायचं आहे. मित्रांनो, तर पुढील भागामध्ये आता चक्क गोट्याला जे आहे ते आता इंद्रा सरांनी गाठलेलं असतं. इंद्राला त्याला विचारायचंच असतं की काय झालंय आणि तू आणि राणी असे का भांडत आहात. त्यामुळे मात्र आता वेळ काढून इंद्रा गोट्याला जे आहे ते केबिनमध्ये बोलवत आहे. गोट्याला केबिनमध्ये बोलवल्यानंतर गोट्याचा मूड अतिशय हाफ झालेला असतो. गोट्याला खूप वाईट वाटत असतं आणि तो विचार करत असतो की मी सरांना सगळं सांगू का, आणि जर सांगितलं तर सर कसे रिॲक्ट होतील, या गोष्टीचा विचार गोट्या करत असतो. तरी देखील मित्रांनो, गोट्याने आता मोठं पाऊल उचलत सरांना सगळं सांगितलंच आहे. त्यावेळेस मात्र आता गोट्या बोलत असतो की सर, तुमच्या आणि तनिषा मॅडमबद्दल जे मी पाहिलं तेच राणीला सांगितलं, मी तुम्हाला खोटं बोलणार नाही. आणि या गोष्टीमुळे राणीने मात्र माझ्यावरती अविश्वास दाखवला आणि माझ्यासोबतचे सगळे संबंध आणि फ्रेंडशिप तोडून टाकली. तर आता इकडे इंद्राला खूप वाईट वाटत असतं. इंद्रा मात्र या दोघांच्या फ्रेंडशिपसाठी काहीतरी प्रयत्न करणार असतो, परंतु त्याला गोट्यावरती देखील खूप राग आलेला असतो. तो गोट्यावरती हात उगारत असतो. गोट्या, तुला समजत कसं नाही, मला बोलायचं ना, माझ्याशी बोलायचं, डायरेक्ट तू आता राणीशी बोललास आणि मोठा गोंधळ करून ठेवला.